बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळील कोटमदरा या ठिकाणी डोंगराळ भागात असलेल्या साई जनसेवा संस्था व स्वामी दत्त अबाल वृद्धाश्रमाची येथील अनाथ निराधार तसेच वृद्ध परिवाराला यंदाच्या वर्षी दिवाळी साजरी करता येणार नाहीये। शेकडो कुटुंबांची दिवाळी साजरी करणाऱ्या साई जनसेवा संस्था व स्वामी दत्त अबाल वृद्धाश्रम कोटमदरा हे दिवाळी सण जवळ आला तरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे। कारण गेल्या 8 वर्षापासून आदिवासी समाजातील असंख्य कुटुंबांना दिवाळी फराळ व कपडे वाटप ते करत असतात। परंतु यंदाच्या वर्षी आश्रम तसेच संस्थेला बाहेरून आर्थिक मदत न आल्याने दिवाळी सण साजरा ते करू शकत नसल्याची खंत वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिक तसेच बालकांनी व्यक्त केली आहे। आवाहन करण्यात येते की ज्यांना कुणाला मदत पाठवायची आहे त्यांनी संस्थेच्या मोबाईल क्रमांक 7588942281 या क्रमांकावर मदत पाठवू शकता। बाबा, काय नाव तुमचं? विलास काशीनाथ कुलकर्णी। कधीपासून राहता या वृद्धाश्रमात? 2 वर्ष होतं। 2 वर्ष। कसं आहे इथं? काय कसं आहे वातावरण? आहे जीवन, सकाळी नाश्ता असतोय, राहण्याची सोय असते, टीव्ही आहे, मग गरम पाणी प्यायला मुलीला असते, सगळी व्यवस्था आहे। असं कळलंय की या ठिकाणी वृद्धाश्रमात दिवाळी साजरी होणार नाहीये, काय म्हणजे कशामुळे? आर्थिक परिस्थिती यावर्षी आणि व्यवस्थित नाही, काही लोकांची काहीतरी अडचण आहे, ठरलेलं आहे यावर्षी दिवाळी साजरी करायची नाही। हो। किती लोक आहे इथं वृद्धाश्रमात? एकदम 12-13 नाही। हो, तर मग दिवाळी साजरी नाहीच करणार आहे का तुम्ही? नाही करणार नाही यावर्षी, म्हणजे असं ठरवलं आहे आम्ही सगळ्यांनी करायचं। मी रुपेश करात इयत्ता 11वीत शिकतो। माझा सर्व शिक्षणाचा खर्च श्री स्वामी दत्त अबाल वृद्धाश्रम इथे पाहतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळी साजरी होणार नाही, कारण की इथं आर्थिक मदत मिळालेली नाही आश्रमास। खरंच यावर्षी दिवाळी साजरी होणार नाही। माझं नाव दिनकर बापू सुवासे। मी आता 1 वर्ष आधी इथं आहे। गायकोचा मला व्यवस्थित सांभाळतं सगळ्यांना। तुमची अडचण काय? अडचण हेच आहे की आपल्याला काय आर्थिक मदत लोकांनी केली का तुम्हाला यावर्षी? आर्थिक मदत नाही केली म्हणून दिवाळी साजरी होत नाही। दिवाळी साजरी नाही करणार आहे? या ठिकाणी आश्रम आमच्या मुलांनी काढलेला आहे। बाहेरून मदत पूर्वी येत होती, पण ह्या वर्षी काही मदत येत नाही, म्हणून आम्ही दिवाळी कुठलीच करायची ठरवली नाही। आमचा मुलगा जवळजवळ 55 कुटुंबाला फराळाचं वाटप करीत होता दिवाळीला, पण यावर्षी काही मदत न आल्यामुळं तिकडे जाता येत नाही आणि त्यांना जात नाही, म्हणून आम्ही आमच्या घरीसुद्धा आम्ही दिवाळी साजरी करणार नाही। मी नवनाथ वराडी, माझा फ्रूटचा व्यापार आहे। रमेश गायकवाड ते मित्र आहे, त्यांच्यामुळं दरवर्षी मला गाडीला भाडं असतं, मी भाड्याचे पैसे घेत नाही। सहजतेने माझी गाडी दिवाळी फराळाला वरती आउफेपर्यंत जात असती। 50 ते 60 कुटुंबाला फराळ वाटप असतं, पण यावर्षी आर्थिक मदत न मिळाल्यामुळं आहे ना, यावर्षी त्यांना बी फराळ नाही आणि इथं बी फराळ नाही। हे डोंगराळ भागात आहे आश्रम, एकदम आड साईडला आहे। लोकांनी सहजतेने पुढे यावं, आश्रमाला मदत करावं। आणि गाडीचे भाडे 2,500 ते 3,000 रुपये असतं। मी दरवर्षी भाडे घेत नाही। 2 आठवड्यातून 3-4 वेळे मला आणायचं न्यायचं, ते बी पैसे आपण घेत नाही भाड्याचे। सहजतेने आपण त्यांना काय असेल ते आपण करतो मदत। हे कोटमदरा फाट्यावरती ना वृद्ध आश्रम आहे, डोंगर भागात आहे। काय दानशूर व्यक्तींनी आंबेगाव तालुका, जुन्नर तालुका यांनी, खेड तालुक्यामध्ये यांनी बी ना दानशूर व्यक्तींनी मदत करावं ही नम्र विनंती। मी रमेश गायकवाड आज आपल्या श्री स्वामी दत्त अबाल वृद्धाश्रमाविषयी तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे। हा वृद्धाश्रम कोटमदरा या ठिकाणी असून इकडे यायला, आश्रमात यायला 2 रस्ते आहेत। एक मनसरवरून येतो आणि दुसरा कुरोंडी मार्गे आहे। साधारणतः पुण्यापासून 80 किलोमीटरवरती हा आश्रम आहे। ह्या आश्रमात येताना पळसठिका फाटा लागतो।
पळसटिका फाट्याच्या आतल्या बाजूला एक 500 मीटरवरती कच्चा रस्ता आहे. त्या कच्च्या रस्त्याने आल्यानंतर आपला हा श्री स्वामी दत्त आबालवृद्धाश्रम, साई जनसेवा संस्था आणि श्री स्वामी परिवार या दोघांच्या माध्यमातून हा आश्रम सुरू आहे. ह्या आश्रमाची स्थापना सन 2019 साली श्री स्वामी परिवारातील काही सेवेकरी आहेत, स्वामी सेवेकरी, त्यांनी आणि साई जनसेवा संस्था ह्या दोघांनी मिळून हा आश्रम सुरू केला आहे. आणि ह्या आश्रमामध्ये सध्या लहान आणि मोठी, वृद्ध लोक आणि मुलं असे सर्व मिळून 16 ते 17 लोक सध्या आहेत. व्हिडिओ खास यासाठी तयार करत आहोत की 2018 साली साई जनसेवा संस्था या बहुउद्देशीय संस्थेची स्थापना झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सेवा करण्यामध्ये आम्ही गुंतलो गेलो. सेवा म्हणजे काय, तर आम्ही आपला हा एरिया जो आहे आदिवासी एरिया आहे आणि ह्या एरियामधील जे गरीब आणि गरजू लोक आहेत त्या लोकांपर्यंत मदत पोहोचवणं, ती कुठल्याही गोष्टीचे असेल ते काम आपली संस्था करत आहे. त्यापैकी 2018 सालापासून आपण हा जो आदिवासी भाग आहे त्यातील जवळजवळ जे मच्छीमार बांधव आहेत त्या मच्छीमार बांधवांना दरवर्षी आपण दिवाळी फराळ आणि कपडे वाटप करत असतो. त्याच्यानंतर